नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं नवीन शिकामध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रो, तलाठी भरती संदर्भात आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट आणली आहेत। तलाठी भरती परीक्षा रद्द व्हावी यासाठी आता राज्यभरात आक्रोश मोर्चे निघत आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून मागणी होत आहे की तलाठी भरती परीक्षा रद्द करण्यात यावी। तसंच काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की भरती परीक्षा रद्द न करावी, कारण की त्यांनी प्रामाणिकपणे चांगला अभ्यास करून मार्क मिळवलेले आहेत। अशा प्रकारे दोन गट आहेत। तसंच विद्यार्थी मित्रो, 100+ मार्कवाल्याचं कसं काय सिलेक्शन होणार आहे त्या संदर्भात ही महत्त्वाची आपण माहिती अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला कळकळीची विनंती करतो। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला आपल्या प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तुमचा एक सबस्क्राईब माझं आयुष्य बदलू शकतं। मलाही सपोर्ट करा विद्यार्थी मित्रो, आणि कृपया करून विनंती करतो की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रो, शेवटपर्यंत बघा। तर विद्यार्थी मित्रो, आपण या व्हिडिओमध्ये तलाठी भरती परीक्षेमध्ये 100+ मार्कवाल्याचं कसं होणार काम त्या संदर्भामध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत। हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा अशी कळकळीची विनंती करतोय। आणि तुम्हाला प्लीज परत पुन्हा विनंती की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। तुमचा एक सबस्क्राईब माझं आयुष्य बदलू शकतं। मलाही सपोर्ट करा। मलासुद्धा तुम्ही जर सबस्क्राईब केलं त्यामुळं आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते, अजून नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू मी शकतो। त्यामुळं आत्ताच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। तलाठी भरती परीक्षा रद्द व्हावी यासाठी आता राज्यभरातून आक्रोश मोर्चे काढण्यात येत आहे। शासनाकडे विनंती केली जात आहे की तलाठी भरती परीक्षा रद्द करण्यात यावी व संपूर्ण भरती परीक्षा परत पुन्हा नव्याने MPSC मार्फत घेण्यात यावी अशी विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे। तर शासनाने सांगितलं की जर पुरावे असतील तर विद्यार्थ्यांनी ते सादर करावे, आणि जर परीक्षेमध्ये काही गैरप्रकार आढळला तर शासन परीक्षा रद्द करण्यासाठी पुढे हालचाली करू शकतो। नुकतीच तलाठी भरती परीक्षेची मार्क लिस्ट जाहीर झाली आहे, ज्यामध्ये उमेदवारांना 200च्या पेक्षा जास्त मार्क आहे। यातील असे काही उमेदवार आहे ज्यांना जवळचे नातेवाईक हे TCS कंपनीमध्ये ज्यांनी पेपर घेतले तेच कर्मचारी होते। अशा मुलांना 200+ मार्क असल्याची मागे न्यूज आली होती। तसेच काही विद्यार्थ्यांना वनरक्षक भरतीमध्ये अत्यंत कमी मार्क आहेत, परंतु त्या विद्यार्थ्यांनी तलाठी भरती परीक्षेत 200+ मार्क घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना एक मोठा धक्का बसला। तर तसेच MPSC समन्वय समितीने या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी करावी अशी मागणी केली आहे व जे उमेदवार या घोटाळ्यामध्ये आढळतील त्यांची उमेदवारी रद्द करून तसे जर झाले तर विद्यार्थी मित्रांनो, खूप असे विद्यार्थी असतील की ज्यांच्याकडे घोटाळे करून ते पास झालेले आहेत आणि त्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना भरती परीक्षेतून बाद करण्यात येईल। त्यामुळे SIT चौकशी होणे खूप गरजेचे आहेत। आणि जर SIT चौकशी झाली तर ज्या विद्यार्थ्यांना थोडे कमी मार्क आहे त्यांचंसुद्धा तलाठी भरती परीक्षेत 100% सिलेक्शन होईल, कारण की जे टॉप मार्क घेणारे आहे ते विद्यार्थी बाद होतील आणि त्यापेक्षा कमी मार्कवाले ते विद्यार्थी भरती परीक्षेमध्ये पास होऊन सिलेक्शन होतील। परंतु काही विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की संपूर्ण भरती परीक्षा रद्द करण्यात यावी। जर भरती परीक्षा रद्द झाली तर भरती परीक्षा शासन लवकर करणार नाही, कारण की लवकरच आता निवडणुका जाहीर होणार असून शासन ही भरती प्रक्रिया पुढे ढकलू शकतो। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये 2 गट पडलेले आहेत, ज्यामध्ये प्रामाणिक विद्यार्थ्यांनी अभ्यास करून चांगले मार्क मिळवलेले आहेत, तर ज्या विद्यार्थ्यांचा एक गट व दुसरा इतर विद्यार्थी। तर ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहे त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की भरती परीक्षा रद्द न करण्यात यावी। जे उमेदवार दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांची उमेदवारी रद्द करा व बाकीच्या मुलांचे निकाल लावा, असं चांगले मार्क असलेले प्रामाणिक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। परंतु दुसऱ्या गटाचे जे मुलं आहेत त्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण भरती परीक्षा रद्द करून MPSC मार्फत घेण्यात यावी। राज्यभरातून उमेदवार आता आक्रोश मोर्चे काढत आहे। भरती परीक्षा रद्द करण्यात यावी यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत। तर आपली शासनाला कळकळीची विनंती आहे, शासनाने यामध्ये लक्ष घालून उमेदवारांना न्याय द्यावा आणि एक काहीतरी चांगला निर्णय घ्यावा। तर विद्यार्थी मित्र, अशी सर्व महत्त्वाची माहिती होती। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, तुमचा खूप खूप आभारी आहेत। धन्यवाद।